नमस्कार. लोक प्रशासनाच्या ह्या लेक्चरमध्ये आज आपण अंदाजपत्रक हे संसदेच्या हातातील एक प्रभावी साधन आहे किंवा संसदेला अंदाजपत्रकाच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणावर प्रभावीपणे नियंत्रण करता येतं ह्या बाबी आज या ठिकाणी आपण तपासणार आहोत, बघणार. संसदेकडे अनेक कायदे, अनेक नियम, असे माध्यमं, अशी साधने आहेत ज्यायोगे एकूण व्यवस्थेवर संसदेचं व्यवस्थित व प्रभावी नियंत्रण राहत असतं. यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर अंदाजपत्रकीय प्रक्रिया. या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून संसद व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण ठेवीत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जनतेची मालकी ही या ठिकाणी प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येते. लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी, म्हणजे जे काही सार्वजनिक वित्त आहे ते जनकल्याणावर खर्च व्हावा हे प्रामुख्याने बघण्यात येत असते किंवा प्रत्येक कार्य आणि प्रक्रियेच्या मुळाशी हा उद्देश असतो जनकल्याण. तर यासाठी सरकार हे अंदाजपत्रक संसदेमध्ये मांडून कर वसूल करणे, महसूल प्राप्त करणे व खर्च करण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी संसदेची संमती हे अंदाजपत्रकाच्या माध्यमातून घेत असलेली आपल्याला दिसून येते. आणि ही जी प्रक्रिया आहे किंवा हा जो संसदेचा अधिकार आहे हेच एक संसदेला नियंत्रण करण्याचं एक प्रभावी असं माध्यम आहे असं आपण म्हणू शकतो. अंदाजपत्रकाला संमती देताना संसदेमध्ये शासनाच्या विविध धोरणांवर मोठ्या प्रमाणावर टीका ही करण्यात येते. तसेच ह्या टीकेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा, जनतेच्या गरजा ह्या बाबी या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचत असतात. आणि या होणाऱ्या टीका, त्या धोरणावर होण्यात येणारी टिप्पणी या माध्यमातून संसदेमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते. आणि इथेच जनतेची विविध स्वरूपाची जी काही गऱ्हाणी आहे, ज्या काही समस्या आहेत हे त्या ठिकाणी सोडविण्यात येत असतात. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून संसदेचे प्रशासनावर प्रभावी असे नियंत्रण या ठिकाणी राहत असते. या सोबतच कायदेमंडळाला प्रशासनावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता यावे म्हणून हेरॉल्ड स्मिथ यांनी अर्थसंकल्पाची काही तत्वे सांगितलेली आहेत. त्यांच्या मते जर तत्वांचा हा अर्थसंकल्पामध्ये समावेश असेल, या तत्वांवर आधारित जर अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला असेल तर निश्चित प्रमाणामध्ये अर्थसंकल्प हा संसदेच्या हातातील प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचं सर्वात प्रभावी असं माध्यम हे ठरू शकते. आणि या तत्वामध्ये, या 7 तत्वांमध्ये सर्वात पहिला जो आहे तो म्हणजे प्रसिद्धी, पब्लिसिटी हा आहे. अर्थसंकल्पामध्ये जमा व खर्चासंबंधी तरतुदीचा यामध्ये समावेश असतो.
अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासन कर रूपाने व इतर मार्गाने जनतेकडून पैसा वित्त हे वसूल करीत असते आणि हे प्राप्त झालेले वित्त हे जनतेच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी खर्च करीत असते. अशा पद्धतीने अंदाजपत्रकातील या जमा व खर्चाच्या तरतुदीची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करायला हवी. यामधून प्रसिद्धी माध्यमे जनता आपले मत व्यक्त करू शकते. सर्वात महत्त्वाची बाब, अंदाजपत्रकामध्ये जमा व खर्चाच्या ह्या तरतुदी असतात आणि ह्या अंदाजपत्रकामध्ये करण्यात येणाऱ्या या जमा व खर्चाच्या तरतुदी याला जर व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्धी दिली तर त्या जनतेपर्यंत पोहोचू शकतात आणि यामुळे या तरतुदींवर वेळेतच प्रसारमाध्यमे, सामान्य जनता, दबाव गट, समूह हे या ठिकाणी त्या तरतुदींवर आपले मत व्यक्त करू शकतात. त्यामुळे या तरतुदींना प्रसिद्धी देणे, अंदाजपत्रकातील विविध तरतुदींना उचित प्रसिद्धी देणे या ठिकाणी महत्त्वाचे ठरते. तसेच अंदाजपत्रकामध्ये स्पष्टता असावी, क्लॅरिटी असावी. अर्थसंकल्पातील जमा व खर्चाच्या तरतुदी ह्या स्पष्ट स्वरूपात असाव्या. त्यामध्ये कोणतीही बाब ही अस्पष्ट अशा स्वरूपाची नसावी. त्या सरळ भाषेत मांडलेल्या असाव्या. त्या कोणत्याही सामान्य नागरिकाला समजतील एवढ्या सरळ व स्पष्ट असाव्या. त्यामध्ये कसल्याही स्वरूपाची संदिग्धता नसावी. स्पष्टता यामधून ह्या तरतुदी समजण्यासाठी अधिक सोप्या आणि सहज ह्या होतात. म्हणून अंदाजपत्रकातील प्रत्येक तरतुदी ह्या सरळ आणि सोप्या भाषेत असाव्या, ज्यामध्ये पूर्णपणे स्पष्टता ही असायला हवी. त्याचबरोबर अंदाजपत्रकामध्ये समावेशकता, कॉम्प्रेसिव्हनेस हे असणे नितांत महत्त्वाचे ठरते. अंदाजपत्रक हा सर्वसमावेशक असा असावा, ज्यामध्ये शासनाच्या सर्व धोरणांचा तसेच शासनाच्या जमा व खर्चाच्या संपूर्ण तरतुदीचा अंतर्भाव असावा. शासनाची एकंदरीत मिळकत किती, शासनाची एकंदरीत मिळकत किती आहे, सोबतच कर, शुल्क या माध्यमातून शासनाला किती उत्पन्न मिळणार आहे, सोबतच विविध बाबींवर शासनाचा किती खर्च होणार आहे, तसेच होणारा खर्च हा कोणत्या बाबीवर होणार आहे, या सर्व घटकांचा सविस्तर समावेश हा यामध्ये असावा, जेणेकरून अंदाजपत्रक बघितल्यानंतर अर्थव्यवस्था व सरकारच्या ध्येय धोरण तसेच दृष्टिकोनाबाबत एकंदर सविस्तर अशा स्वरूपाची कल्पना ही सर्वसामान्य व्यक्तीला येऊ शकते. म्हणजेच कोणतीही बाब ही अंदाजपत्रकातून बाजूला नसावी, तर प्रत्येक बाबीचा या ठिकाणी समावेश हा अंदाजपत्रकात असावा. म्हणजेच जेणेकरून अंदाजपत्रक हे सर्वसमावेशक अशा पद्धतीचे असावे. तसेच अंदाजपत्रकामध्ये एकता असावी. म्हणजे शासनाला विविध मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न याचे एकत्रीकरण करण्यात यावे. ती एकाच ठिकाणी
गोळा करण्यात यावी, जेणेकरून त्यामध्ये समन्वय राहू शकेल. तसेच अंदाजपत्रकामध्ये अचूकता असावी. अंदाजपत्रकात समाविष्ट केलेल्या जमा व खर्चाचे अंदाज विश्वासार्ह अचूक असावे, नाहीतर त्याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच ज्या माहितीच्या आधारावर अंदाज बांधण्यात आले ती माहिती अचूक असावी, नियतकालिकता असावी, पिरियडिसिटी असावी. अर्थसंकल्पामध्ये ज्या जमा व खर्चाच्या तरतुदी असतात त्या विशिष्ट कालखंडासाठी, म्हणजे त्या विशिष्ट अशा पद्धतीच्या आर्थिक वर्षासाठी असतात आणि त्या ठराविक कालखंडातल्याच त्या एकूण तरतुदी असाव्या. सोबतच इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणा असावा. अंदाजपत्रकामध्ये जे वित्तीय कार्यक्रमाची तरतूद करण्यात आलेली असते त्याचप्रमाणे ते कार्यान्वित व्हायला हवे. अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे अंमलबजावणी होत नसल्यास अंदाजपत्रक निरुपयोगी सुद्धा ठरू शकतो. अशी महत्त्वाची ही 7 तत्वे ही या अंदाजपत्रकामध्ये असणे महत्त्वाचे ठरते. अशा पद्धतीनं ज्या वेळेस अंदाजपत्रकाची बांधणी होत असते त्यावेळेस हे अंदाजपत्रक जे आहे ते अत्यंत प्रभावी अशा स्वरूपाचं अंदाजपत्रक ठरत असते. आणि जिथे नियतकालिकता, अचूकता, स्पष्टता, ज्या वेळेवर करण्यात येणारी उचित प्रमाणात प्रसिद्धी, या सर्व बाबी असल्यानंतर हे अंदाजपत्रक निश्चित प्रमाणात संसदेला नियंत्रणासाठी एक प्रभावी माध्यम ठरते, यात दुमत नाही. धन्यवाद.